हॅलो गाईज, व्हॉट इज अप. मी आहे केवळ बीच साईडला आणि मी 2 दिवसापासून गावाला होतो. आता मी चाललो आहे सफाळ्यावरून मुंबईला. पण काही लोक विचार करतात की सफाळ्यावरून मुंबईला जायला एक नवीन रस्ता ओपन झाला आहे, पण ऑफिशियल नाही आहे तो, पण झालं आहे. पण तो शॉर्टकट कसं जायचं, तिथे 30 ते 40 मिनटं वाचतात असं तुम्ही ऐकलं राईट. पण हा व्हिडिओ मी तुम्हाला तोच रस्त्यावरती गाईड करून नेणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. सो गाईज, मी इथे केव्हा बीचवर आहे आणि इथेच वडापाववाले काकी आहेत आणि यांचा जो वडापाव आहे तो सगळ्यात बेस्ट आहे. आणि मी हा पार्सल घेऊन चाललो आहे मुंबईला. 2 मिनटं लागते, मस्त गरम गरम बनवून देतात. आणि ह्यांची खासियत एक आहे की ह्यांची ही चटणी दाखवा ना, पिवळी आली ना. हां, ही चटणी इथे खूप बेस्ट मिळते. सो येस गाईज, मी वडापाव पार्सल घेतलेला आहे आणि घरी जाईपर्यंत थंड तर होणार आहे ते, पण ठीक आहे. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता, इथे शीतलादेवी मंदिर आहे. आणि निघूया मुंबईकडे. तुम्हाला मी रस्ता गाईड करतो. सो बेसिकली हा रेड पॉइंट वरून हा रोड ओल्ड वाला स्टार्ट होतो, जे तुम्हाला एवढं फिरून यावं लागायचं. पण आता जो रोड आहे ग्रीन डॉटने दाखवेल मी, तो सगळ्यात शॉर्टकट आहे. हवा किती तुमचं डिस्टन्स वाचलं आणि टाइम पण वाचतो याच्याने. सो एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो कसं एक रूट आहे तो. सो तुम्ही जर सफाळा स्टेशन वरून आलात तर सफाळा स्टेशन वरून जो घाटाचा रस्ता आहे तो नाही जायचं, तिथे नाही जायचं. त्याच्या आधी एक राईट टर्न येतो, नवघर फाटा बोलतात. तर तिथून तुम्हाला राईट घेऊन सरळ 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 रेल्वेला फॉलो करून जायचं. ते मी तुम्हाला दाखवतो, क्लिअर होईल. तुम्हाला दाखवल्यावरच क्लिअर होईल, असं बोलून नाही होणार. चला निघूया आता. सो गाईस, हा केवा रोडचा रस्ता आहे जो दिसायला अगदी मिनी गोवा वाटते. नारळाची झाडं आणि असा रस्ता पण छोटा आहे मस्तपैकी. सेम गोवा वाईब देतात तुम्हाला. आणि हो, हे माझं गाव आहे. चिल करायला मला खूप बरं वाटते. आणि एक टार्गेट आहे माझ्या डोक्यात. आता वाजले 4:30. तर आता निघालो तर आहे. माकड तुम्ही बघू शकता, माकड बघा, लंगूर. एक टार्गेट आहे की मला 4:30ला आता मी निघाल, अंधार व्हायच्या आधी तो रोड क्रॉस झाला पाहिजे. तर तो माझा टार्गेट आहे. सो मला आता घरी जायचं आहे, चेंज नाही करणार, फ्रेश होणार आणि मी निघणार आहे. सो जास्त टाईम नाही घेणार, मी लगेच निघणार. कारण की त्या रस्त्यावरून दोन्ही साईडनी वाहनं येतात. सो हा रोड आहे तो ऑफिशियली चालू नाही झाला आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल अँड ड्राईव्ह केअरफुल. सो जास्त ओव्हर स्पीड नका करू. नॉर्मल 40 to 50च्या स्पीडने चला. समोरून गाडी कशी पण येतात. लोकल लोक तर खूप रफ चालवतात तिकडे, कारण की त्यांचा रोडचा रस्ता म्हणून ते यूज टू असतात. पण जर तुम्ही नवीन असेल तर नीट सांभाळून चालवा. ह्या रस्त्याने जवळजवळ तुमचे 30 ते 40 मिनटं वाचतात. तुम्हाला पूर्ण वरई फाटावरून यावं लागते, घाट वगैरे चढून यावं लागते. ते तुम्ही स्किप करून डायरेक्ट इथून कनेक्ट होऊ शकतात. पण आता एक इश्यू आहे, जेव्हा ऑफिशियली चालू होईल हा रस्ता तेव्हा माहिती नाही त्याचा कुठून सर्व्हिस रोड चालू होणार, कुठून सफाळ्यावरून तुम्ही एंट्री घेऊ शकतात. सो ते अजून क्लिअर नाही आहे, काहीच गोष्टी कोणालाच नाही माहिती. बनायला चालू व्हायला अजून 5-6 महिने तर लागतीलच आरामात. कारण की हा पॅच झालाय मुंबई टुवर्ड्स मुंबई, पण पुढचा पॅच अहमदाबाद दिल्लीचा पॅच बाकी आहे. सो चालू व्हायला तर वेळ तर लागणार आहे. आता 6 महिने असं बोलतात, पण 1 वर्ष तर पकडून चाला. आणि हा मस्तपैकी ब्रिज आहे, केळवा ब्रिज. सुंदर असं खाडी आहे, मस्त सनसेट होणार आहे थोड्या वेळात नाही, काही तासात. आणि मस्त इथे ब्रिजवर बसून मस्त चिल करायला मला खूप आवडते. पण सध्या मला टाइम नाही आहे, मला निघायचं आहे लवकरात लवकर. सो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेल. ऑलमोस्ट मी सफाळा स्टेशनला पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता समोरच आता सफाळा स्टेशन लागेल. सो हे आहे समोर, यू कॅन सी सफाळा स्टेशन. हे सफाळा रेल्वे स्टेशन आहे, राईटला रेल्वे स्टेशन आहे. आणि या रोडने मी सरळ सरळ जाणार आहे. तुम्हाला मी आता गाईड करतो कुठून तुम्हाला राईट घ्यायचं आहे. अजून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जायचं, म्हणजे तुम्हाला स्टेशन ऑलमोस्ट क्रॉस करायचं आहे पुढे. सो पाठीमागे सफाळा स्टेशन मी सोडलेलं आहे आणि हार्डली मी 200 मीटर्स पुढे आलेलो आहे. हे आहे लेफ्टला मराठा बेकरी, सॉरी. आणि ह्याच्या पण पुढे तुम्हाला जायचं आहे अजून.
आणि जस्ट राईट तुम्हाला तिथे घ्यायचं जिथे जस्ट घाट स्टार्ट होतो. त्याच्या आधी एक राईट टर्न येते, तिथे लेफ्टला मार्बल्सचे दुकान आहेत, तिथूनच तुम्हाला राईट घ्यायचं. राईटला इथे कुर्लाई देवीला जायला रस्ता आहे, कुर्लाई देवी मंदिर आहे, ते पण तुम्हाला क्रॉस करून पुढे यायचं आहे. सो अजून पुढे आल्यावर इथे रस्त्याचं काम चालू आहे. कारण की पावसाळ्यात खूप इकडे पाणी साचते. आणि इथेच लेफ्टला इथे नायराचं पेट्रोल पंप आहे, लेफ्टलाच आहे इथे, ते पण तुम्हाला क्रॉस करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता नायरा, तर तुम्ही पुढून बघू शकता इथून राईट टर्नने गाड्या येतात, तिथून तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे. आता सो मी सिग्नल चालू करतो राईट टर्नचं. सो इथे लिहिलेलं पण आहे नवघर फाटा, हे बघा इथे नवघर लिहिलेलं आहे, नवघरला जायचा रस्ता. सो आता मी राईट घेतलेला आहे आणि तुम्हाला आता सरळ 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 जायचं आहे. ऑलमोस्ट 8 ते 9 किलोमीटर जायचं सरळ. आणि मी तुम्हाला एक गायडन्ससाठी एक तुम्हाला बारकोड देतो, तो स्कॅन करा. आणि तुम्हाला ॲक्च्युली गुगल मॅपमध्ये ऑफिशियली नाही दिसत, पण एक लिंक आहे त्याच्यातून हा बारकोडने QR ने बारकोड नाही QR ने हा मॅप ओपन करेल आणि तुमच्या GPS थ्रू तुम्ही त्या गायडन्सने जाऊ शकता. QR कोड रेफरन्ससाठी मी तुम्हाला इथे वरती दिलेला आहे, सो स्कॅन करा. तर रेल्वे लाईन तुम्हाला लागेल आता, तर रेल्वे लाईनलाच टच होऊन तुम्हाला सरळ 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 जायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता हा जो रोड आहे हा क्रुशियल आहे, इथूनच तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. इथे राईटला तुम्ही बघू शकता इथे मस्त प्लेग्राऊंड आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळेस येत असतील तर इट इज व्हेरी डिफिकल्ट यू टू अंडरस्टँड. खूप 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 जास्त डिफिकल्ट आहे, कारण की काहीच इकडे लाईट्स वगैरे स्ट्रीट लाईट्स वगैरे काहीच नाही आहे. सो दॅट्स द इश्यू. तर तुम्ही दिवसा यायचा प्रयत्न करा, रात्रीच्या वेळेस ट्रॅव्हल नका करू. जर तुम्ही नोन असतील नाही तर कोणी नोन पर्सन सोबत येत असतील तर इट्स वेल अँड गुड, इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. जर तुम्ही पालघरवरून येत असेल मुंबईकडे तर तुम्ही ओल्ड हायवेनीच या, इट्स ऑफ नो यूज. थोडे किलोमीटर जास्त आहेत पण तुम्हाला इथून पण फिरूनच यायला लागणार. आता इथून एक लेफ्ट टर्न जातो, एक राईट टर्न जातो. तर तुम्हाला राईट टर्न जसा घेतल्यानंतर इथे तुम्हाला समोर वरती क्रेन्स दिसत आहेत, येल्लो कलरचे क्रेन्स आहेत, तिथेच तुम्हाला लेफ्टने जायचं आहे. थोडं पुढे यायचं आहे तुम्हाला. आणि इथून बाईक 4 व्हीलर सगळं काही जातात. सो ही बघा ही वॅगेनार आहे, ती पण आय गेस इथे चालली आहे. आता तुम्हाला इथून या रस्त्यावरून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. थोडासा रस्ता कच्चा आहे, थोडा आधीपेक्षा त्या लोकांनी खूप जास्त डेव्हलप केलं आहे. आता पावसाळ्यात माहिती नाही, मला आयडिया नाही काय होणार, पण थोडा कच्चा रस्ता, हार्डली 100 मीटर्सचा कच्चा रस्ता आहे, तो तुम्हाला पार करावा लागणार आहे. सो हा तुम्ही रस्ता बघू शकता. आणि इथे क्रेन्स मी तुम्हाला दाखवलेले ते तिथूनच तुम्हाला लेफ्ट घ्यायचं, सरळ सरळ जायचं तुम्हाला. आणि जर तुम्ही लकी असतील तर तुम्हाला कोणती पण इथून या रस्त्याने गाडी जर जात असेल तर तुम्ही त्या गाडीला फॉलो करा. ती गाडी इथून नक्की त्या हायवेलाच जाणार आहे, म्हणजे विरारलाच निघणार आहे शिरसाट फाटावर. सो हा रस्ता आहे तो शिरसाट फाटा, जो की विरार नालासोपाराच्या मध्ये आहे, तिथून निघतो हायवेवर. आणि इथे पूर्ण कन्स्ट्रक्शन साईट आहे, जिथे दगडी वगैरे असं फोडले जातात, म्हणजे पूर्ण मिलियन आणि क्रेन्स आहे तिकडे. JCBs दिसतील तुम्हाला, ट्रक दिसतील, इथे फडींचे ढीर दिसतील, डोंगर दिसतील छोटे छोटे. सो हे बघा, जेव्हा हा रस्ता होईल ना ते मजा येणार आहे. थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे क्रशर्स दिसतील, क्रशर मशीन्स दिसतील, ज्याच्याने दगड वगैरे फोडतात. ट्रॅक्टर्स दिसतात, टँकर्स दिसतात, खूप काही काही दिसतं तुम्हाला. इथे बघा JCB, बॉब द बिल्डरची मला आठवण आली. हे बघा, इथून हायवे मला दिसतोय तुम्ही बघू शकता. बघा इथे हायवे दिसतोय हा, आणि इथूनच आपल्याला जायचं आहे. इथे अजून तुम्हाला मशीन्स वगैरे दिसतील, मशीन्स आहे तिकडे.
आणि इथून तुम्हाला घ्यायचं राईट. वॅगनर खूप पुढे गेली आणि सरळ तुम्ही आता जॉईंट होणार आहेत दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. ॲक्च्युली या रोडचं आता एक्सप्रेसवेचं जे पण नाव आहे ते अजून डिसाईड नाही झालं. तर सध्या असं बोलतात की हा आहे दिल्ली वडोदरा टू मुंबई. आणि ह्याची खासियत आहे ह्या दिल्लीवरून इथून येणार आणि सरळ राईटला टच होणार तो आहे आपला अतल सेतूला. सो कनेक्टिव्हिटी खूप जबरदस्त होणार आहे हा जेव्हा ब्रिज बनेल तेव्हा. आणि मेन गोष्ट हा ब्रिज झालेला आहे चालू, पण ह्या लेफ्ट साईडचंच लेन चालू केलेली आहे. दोन्ही साईडनी येतात ह्या साईडला गाडी. सो आता तुम्ही इथे थोडं पुढे आल्यानंतर बघू शकता इथं बंद केला रस्ता. तर तुम्हाला इथून लेफ्ट मारून लेन पकडायची आहे. सो हे बघा मी आता इथून लेफ्ट मारतोय. सो येस. सो आता तुम्हाला गाडी लेफ्टमध्येच ठेवायचं आहे, जास्त राईटला नाही ठेवायचं आहे. असं नका समजू की तुम्ही राईटला चाललो तर राईटला ठेवणार, कारण की रॉंग वेने पण गाड्या येतात, कारण की हा एकच लेन चालू आहे. आणि द बेस्ट पार्ट तुम्ही बघू शकतात या एक्सप्रेस हायवेला 4 लेन आहेत, 4 लेन. आणि मस्त असं सुरळीत आणि एक मस्त व्हेकलची स्पीड मेंटेन करून तुम्ही चालवू शकतात. आणि मस्त कॉन्क्रीटचा रस्ता आहे, स्मूथ रस्ता आहे. आणि इथे राईट साईडला माझ्या सनसेट होणार आहे. सो मेन गोष्ट ज्या विरार टू सफरामध्ये प्रॉब्लेम यायचा तो आहे वैतरणा खाडी यायची, मध्ये वैतरणा खाडी येते. सो ती खाडी खूप जास्त मोठी आहे आणि त्याच्यासाठी आता रिसेंटली 5-4 वर्ष आधी जेट्टी चालू केलेली, ज्यांनी विरारवरून लोक जेट्टीने जातात, नाही तर सफाळ्यावरून जेट्टीने जातात, तर वैतरणाची नदी क्रॉस करून. सो आता त्याच्यासाठी ते थोडं डिमांड थोडं कमी होईल आणि लोक हा हायवे यूज करायला चालू करतील असं वाटतं मला. हां. सो हे बघा तुम्ही बघू शकता ही वैतरणाची नदी आहे, खाडी आहे लेफ्ट साईडला. आणि इथे खूप मोठी आहे ही खाडी, ॲक्च्युली 2 पॅचेसमध्ये आहे. आणि हे मी मॅप जेव्हा ओपन करतो तेव्हा मला काहीच दिसत नाही, कारण की ऑफिशियली हा मॅप चालू नाही झाला. म्हणून मी तुम्हाला स्कॅनर जो कोड आहे तो शेअर केला. टिल देन एन्जॉय द व्ह्यू. सो गाईज इथे तुम्ही हा बोर्ड बघू शकतात, मुंबई भिवंडी आणि JNPA. मुंबई 82 किलोमीटर्स आहे, भिवंडी 58 आहे आणि JNPA म्हणजे नावाशेवा 126 अटल सेतू आहे किलोमीटर्स. ह्याच्या आधी पण मी ह्या रोडवर आलो आहे. तर इथून सफाळा जिथून आपण राईट घेतला, जिथून आपण हायवेला टच झालो, तिथून विरारला पोहोचायला ओन्ली 15 मिनिट्स लागतात. किती? 15 मिनिट्स. आणि जर तुम्ही इथून सफाळ्यावरून घाटावरून वरईवरून हायवेला पोचायला तुम्हाला जवळजवळ 35 to 40 मिनिट्स लागतात. म्हणजे तुम्ही समजू शकता तुमचे अर्धा ते 40 मिनटं वाचतात. तो मी टच केलेला 6:32ला हा हायवे. आता अजून 6:35च झाले आणि मला तो ऑलमोस्ट वाटायला लागतं ही हा डोंगर क्रॉस केल्यानंतरच तो हायवे येतो आपला ओल्ड हायवे, जो सिरसाट फाट्याला कनेक्ट करतो. सो इट्स अ व्हेरी 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 बेस्ट कनेक्टिव्हिटी आय वुड से. आणि रोड पण एकदम मस्त स्मूथ आहे, गाडीची अलाइनमेंट पण प्रॉपर आहे, स्टेअरिंग हलत पण नाही. रस्ता जर खराब असतो तर इथे तिथे झाली असती. मी हात सोडले आणि गाडी एकदम स्ट्रेट लेनमध्ये चालते. आणि हे बघा इथून पण या साईडने पण गाडी येते, सो बी केअरफुल. तुम्ही बघू शकता टाइम झालेला आहे 6:37 आणि मुंबई 2 किलोमीटर्स म्हणजे जवळजवळ इथून आलेलंच आहे. पुढचा जो राईट मारल्यानंतर शिरसाट फाटा येणार. 6:32 6:37 म्हणजे जवळजवळ 10 मिनिटात 12 मिनिटात आपण पोचलेलो आहे. पोचू म्हणजे आता पोचलो नाही अजून, पण पोचलो ऑलमोस्ट. सो मला इथून राईटने ओल्ड हायवे दिसलेला आहे. आणि इथून तुम्हाला केअरफुली गाडी चालवायला लागणार. हे बघा आता पुढे बॅरिकेड्स लावलेले आहेत, म्हणजे नो एंट्री आहे पुढून.
सो वॉट आय हॅव टू डू इज चेंज द लेन, म्हणजे इथून लेन मला चेंज करायचं आहे. सो इथून मी मारेल राईट आता, आणि हा आहे हायवे जो तुम्हाला इथून दिसतोय. सो इथून मी सरळ जाऊन इथून गोल फिरून कनेक्ट करणार त्या हायवेला. इथून बाईक आली आहे, तिथूनच मी जाणार. इथून 2 टेम्पो ट्रक्स पण येतात आणि इथे हायवे येतो. सो येस, इथून आता इथून तुम्हाला सरळ टोल दिसेल. तर तुम्हाला राईटला नाही जायचं आहे, इथे एक लेफ्ट पॅच असेल तिथून. बंद केलं आहे की ओके, लास्ट टाइम हा इथून पॅच आहे तो चालू केलेला, पण आता बंद केलेला आहे. सो आय नीड टू गो फ्रॉम हिअर, मला इथूनच जायला लागेल. नाहीतर मग इथून मी डायरेक्ट कनेक्ट झालो असतो या रोडला केलं. पण ठीक आहे, आता चला इथून जाऊन मी असा कनेक्ट व्हायला रस्त्याला. मोठा स्पीड ब्रेकर बनवला आहे. जर सिडॅन कार असेल तर इथे डायरेक्ट घासतच जाईल. कॉम्पॅक्ट असते, काहीच नाही झालं. आणि इथून एक लेफ्ट आहे, इथून मी लेफ्ट मारेल आणि या हायवेला मी कनेक्ट होणार. ओल्ड हायवे आहे. सो इथून मी लेफ्ट टर्न मारतोय. सो नीट बघा, रात्रीच्या वेळेस तर एकदम अलर्ट राहा. गाड्या एकदम फास्ट येतात इथून. आणि मी ओल्ड हायवेला इझिली कनेक्ट झालो आहेत आणि झाले आहेत 640. आता तुम्ही बघू शकता टाईम झाला आहे 6:41. सो किती वेळ लागला? 32ला मी टच झालो सफाळ्याला आणि 6:40ला इथे पोचलो. म्हणजे 8 मिनटं गाईज, 8 ते 10 मिनटं, 10 मिनटं पकडतो मी. सो इझी. सो दिस इज द बेस्ट कनेक्टिव्हिटी जो गव्हर्नमेंटने आपल्या बनवलं आहे फॉर अस. आणि मेनली सफाळाकर जे सफाळा टू विरार ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी हा बेस्ट वे आहे. आणि हा आहे शिरसाट फाटा बोलतात त्याला. सो इट इज ऑलमोस्ट विरारच्या थोडं पुढे, बिटवीन विरार अँड नालासोपारा. सो येस गाईज, फायनली मी घरी आलेलो आहे. लिफ्टमध्ये आहे, लिफ्ट ओपन झालेली आहे, घरी पोचलो ऑलमोस्ट. आणि कसा होता व्हिडिओ हा प्लीज मला नक्की सांगा. जर तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.